तर नमस्कार मित्रांनो, मार्केट मंथन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण निफ्टीचं ॲनालिसिस बघणार आहोत उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी. कालचं जे सेशन होतं त्यामध्ये आपण जे डिस्कस केलं तेच ओव्हरऑल आज मार्केटमध्ये आपल्याला बघायला मिळालं. आणि ज्या गोष्टी डिस्कस केलेल्या होत्या की एक गॅप अप पॉसिबल आहे, गॅप अप वरती झाला, सेलिंग आली, पहिले सेलिंग आली. आपण डिस्कस केलं होतं की 5 मिनिटाची जी कॅन्डल असेल, 5 मिनिटाच्या कॅन्डलच्या जर वरती मार्केट जायला सस्टेन करेल, जसं या केसमध्ये केलेलं होतं, तसं आपण इथे फॉलोअप घेणार होतो. आणि एक सेलिंगचा ट्रेड आपल्याला एक नंबर सेलिंगचा ट्रेड मिळाला असता. आता आपण उद्याचं सेशन कसं काय आपल्याला प्लॅन करता येईल ते आपण बघून घेऊ. वन डेची कॅन्डल ही ग्रीनच कॅन्डल आहे, सॉरी रेडच कॅन्डल आहे. आणि इथं पण आपल्याला एक सेलिंग प्रेशर बघायलाच मिळाला आहे. त्यानंतर एक ऑपॉर्च्युनिटी राहू शकते ही पुलबॅकची, त्याच्यानंतर एक सेलिंग आपल्याला बघायला मिळेल. एक सिनॅरिओ असतो आपला, जो आपण ॲव्हरेज प्राईसनुसार आपण कॅल्क्युलेट करत असतो, गॅप अप गॅप डाऊनचा. ॲव्हरेज प्राईसनुसार गॅप अपचीच पॉसिबिलिटी आहे आज पण उद्यासाठी. पण मार्केटमध्ये काही सेंटिमेंट असे आहेत की मार्केटमध्ये व्होलॅटिलिटी आहे आणि मार्केटमध्ये ती गोष्ट घडत नाहीये सध्याच्या कंडिशनमध्ये. ठीक आहे, आपण येणारे सेशन्स बघणारच आहोत ती. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट वन डे टाइम फ्रेमला तिचं ट्रेंड लाईन बघितली तर ही ट्रेंड लाईन आपल्याला आता मार्केटमध्ये बघायला मिळते आहे. तर ही एक्झॅक्ट ट्रेंड लाईन राहणार आहे. ही एक्झॅक्ट ट्रेंड लाईन आपल्याला येणाऱ्या सेशन्समध्ये एक रेजिस्टन्स म्हणजे एक बॉटम प्लस एक रिव्हर्सल म्हणजे शॉर्ट कव्हरिंग आणि इथून एक आपल्याला डाऊन साईड मोमेंटम बघायला मिळेल. तेव्हा हा ट्रेंड कुठून ना कुठेतरी कंप्लीट होण्याचे चान्सेस आपल्याला बघायला मिळत आहेत. जर तुम्ही बघितलं तर आपण आलो 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर. 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर काय गोष्ट आपल्याला आहे, आपण काय डिस्कस केलेलं होतं की मार्केट कुठं ना कुठेतरी या झोनकडे ओपन होईल आणि इथं मार्केट ओपन पण झालं. हे बघा, आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी काय म्हटलं होतो की इथं इथं कुठेतरी एक लेवल होती आपली, राईट? ही कुठेतरी लेवल होती. इथं काही कुठेतरी एक लेवल होती आपली मिड, म्हणजे ही अप्पर बँडची. अप्पर बँडच्या वरती तर क्लोज केलेलं नव्हतं आणि मार्केटने एक रिव्हर्सल वरती दिला, स्ट्रॉंग कॅन्डलने पण दिला, राईट? पण त्या स्ट्रॉंग कॅन्डलला फॉलो थ्रू भेटलेला नाही, म्हणून आपण इथे वरच्या साईडचा डिरेक्शनचा प्लॅनच केलेला नव्हता. जेव्हा मार्केट परत एकदा 5 मिनिटाच्या ऑर्डर ब्लॉकवर आलं, सॉरी 5 मिनिटाच्या ऑर्डर ब्लॉकवर आलं, त्यानंतर मार्केटने ती रिव्हर्सल फॉर्मेशन दिलं. मार्केटमध्ये रिव्हर्सल फॉर्मेशन आलं. रिव्हर्सल फॉर्मेशन झाल्यानंतर वीक तयार झाली. वीक तयार नंतर मार्केट कंटिन्युअसली आपल्याला डाऊन साईडला जाताना दिसलं आणि मार्केटने पुन्हा कुठेतरी इंट्राडे हायचा सपोर्ट घेत मार्केट अपसाईडला गेलं परत. आणि परत एकदा आपल्या त्याच झोन किंवा ऑर्डर ब्लॉक जरी तुम्ही मार्क केला 5 मिनिटाचा, हा बघा, हा ऑर्डर ब्लॉक जरी मार्क केला तरी तुम्हाला गोष्टी इथं कळून जातील. बघा, एक्झॅक्ट जर तुम्ही ऑर्डर ब्लॉकचा व्हिडिओ बघितलेला नसेल तर तुम्हाला गोष्टी क्लिअर होणार नाहीत. ऑर्डर ब्लॉकला मार्केटने बघा, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आज मार्केट वर गेलं, डाऊन साईडला आलं, मार्केटने वर जायचा ट्राय केला, त्याच्यावरती क्लोज केला का? नाही. मार्केटने एम पॅटर्न बनवला, मार्केट डाऊन साईडला आलं, मार्केटने इंट्राडे लो ब्रेक केला, मार्केटने एम पॅटर्न म्हणजे आपल्याला डबल डबल टॉप होता, त्याची नेकलाईन ब्रेक केली, मार्केटने डाऊन साईडला आलं. बऱ्यापैकी लोकांनी ही कॅन्डल बघून, ही रिव्हर्सल कॅन्डल बघून मार्केटमध्ये एंटर झाले आणि मार्केटने त्यांचा एसएल एकदम प्रॉपरली हिट केला. परत एकदा मार्केट डाऊन साईडला. आता डाऊन साईडला आल्यानंतर तुम्हाला इथे एक ऑर्डर ब्लॉक दिसतो. समजा तुम्ही 3 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर गेले ना, तुम्हाला एक ऑर्डर ब्लॉक दिसेल. इथूनच कंटिन्युअसली मार्केटने सपोर्ट घेतला आणि अप साईडला सस्टेन करून मार्केट एकदम शार्प डाऊन साईड मोमेंट आपल्याला देताना दिसलं. आता उद्याचं सेशन कसं राहील आपण ते डिस्कस करून घेऊ. 1 आवर टाइम फ्रेमला जर आलो, तो 1 आवर टाइम फ्रेमला सेम हीच कंडिशन आहे. 1 आवर टाइम फ्रेमला ही ट्रेंड लाईन आपल्याला इम्पॉर्टंट राहणार आहे. ही ट्रेंड लाईन कशी रिॲक्ट होते, कशी मार्केटमध्ये सस्टेन करते, हे आपल्याला बघणं गरजेचं राहणार आहे. जर इन केस या ठिकाणं जर इथं कुठेतरी आपल्याला एक ओपनिंग बघायला भेटली, मी परत सांगतो, 5 मिनिटाची कॅन्डल गॅप ओपनिंग, 5 मिनिटाची कॅन्डल जर वरती ब्रेक होऊन सस्टेन करत असेल तर तुम्ही तिथं एंटर अप साईडला जाऊ शकता, डाऊन साईडला येणार नाही. आज डाऊन साईडला आलेले, ठीक आहे? हे बघा, ही कंडिशन बघा, कोरिलेट करा. गॅप अप, मार्केट डाऊन साईडला आलं, अप साईडला गेलं. गॅप अप, मार्केट कंटिन्युअसली डाऊन साईडला आलं. गॅप डाऊन, डाऊन साईड, गॅप डाऊन, डाऊन साईड. इथं बघा, गॅप अप कंटिन्युअसली अप साईड, गॅप अप कंटिन्युअसली अप साईड, गॅप डाऊन कंटिन्युअसली डाऊन साईड. म्हणजे ह्या ज्या गोष्टी कोरिलेट करता येतात सेम चार्ट रिपीट होत नाही. आता बऱ्यापैकी लोकांना काय वाटेल, गॅप डाऊन झाला, मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर होतं, मार्केट डाऊन साईडला आलं, आपण एंट्री घेऊन घेऊ ओव्हरनाईट पोझिशन आणि मार्केट गॅप डाऊन ओपन होईल. मार्केट गॅप अप ओपन झालं. आजचं काय झालं, मार्केट एक ओपन झालं आणि मार्केटने एक डाऊन साईड मुवमेंट दिली. आता जर परत एकदा उद्या जर इथं आपल्याला गॅप अपचा सिनेरिओ दिसत असेल तर 5 मिनिटाची कॅन्डल किंवा ओआरपी तुम्हाला जर माहिती असेल तर ओआरपी नुसार 15 मिनिटच्या कॅन्डलवर तुम्ही एक ट्रेड बघू शकता. जो 15 मिनिटच्या कॅन्डलचा हाय निघाला की आपण तिथे एक अपसाईडला एक 20-30 पॉईंटसाठी प्रीमियमच्या चार्टवर आपण जाऊ शकतो, सॉरी स्पॉटच्या चार्टवर जाऊ शकतो, ठीक आहे?
आता इथं सिंपल कंडिशन एकच आहे की मार्केटमध्ये जर इन केस हा तुम्ही झोन जर मार्क केला, हा बघा हा जर झोन मार्क केला, जर मार्केट ओपन इथं झालं आणि डाऊन साईडला येण्याचा ट्राय करत असेल तर हा गॅप फिल होणार नाही. ठीक आहे. मार्केट इथूनच बाउन्स बॅक करेल, इथं येईल, इथून एक फेक ब्रेकआउट देऊन मार्केट एक डाऊन साईड मोमेंटम देऊ शकतो, जसं आजचा सिनेरिओ झालाय. पण जर मार्केट गॅप अप ओपन होऊन त्याच्या वर क्लोज व्हायला सुरुवात होईल, तर मग आपण एक प्लॅन करणार, हा गॅप फिलिंग एरिया गॅप फिल होऊ शकतो, पॉसिबल चान्सेस आहेत. जर या पॉईंट पासून मार्केट इथं ओपन होतं अप्पर बँडला, इथं सपोर्ट घेऊन जर वरती जात असेल तर आपण परत एकदा बाईंगच्या सिनेरिओमध्ये जाणार अप्पर बँड क्रॉस केल्यानंतर. ठीक आहे. याच्यामध्ये कन्फ्युजन नको. इथून परत एक सपोर्ट आणि मग एक रिव्हर्सला आपण अपसाईडला प्लॅन करणार, जो की आपला आहे हा ऑर्डर ब्लॉक. इथून मार्केट एक चान्सेस आहे 23,000 23,300 ची लेवल मार्केट रिस्पेक्ट करेल आणि एकदम आपल्याला पॉसिबल चान्सेस आहेत, एकदम आपल्याला करंट वीक लोच्या खालती मार्केट जाताना दिसू शकतो. ठीक आहे. ठीक आहे. पॉसिबल चान्सेस आहेत. कारण बघा मार्केटमध्ये अपसाइड मोमेंटम आला, फास्ट डाउनसाइड मोमेंटम, अपसाइड मोमेंटम आला, फास्ट डाउनसाइड मोमेंटम, अपसाइड मोमेंटम आला, फास्ट डाउनसाइड मोमेंटम. आता जर तुम्ही लो जर बघितले, हा लो आणि ह्या लोचा डिस्टन्स बघा, हा लो आणि ह्या लोचा डिस्टन्स बघा, हा लो आणि ह्या लोचा डिस्टन्स बघा, राईट. आता हा लो आणि ह्या लोचा डिस्टन्स बघा, हे कमी कमी होत जाते, बरोबर. हा क्लिअर प्राइस ऍक्शन बेस्ड ट्रेंड आहे. तुम्हाला डाऊन ट्रेंड ओळखता येत नसेल ना, तर आत्ताच्या कंडिशनमध्ये मार्केटमध्ये बिअरिश कसा असतो, बिअरिशनेस कसा असतो, लोअर लोचं फॉर्मेशन कसं होतं, हे आपल्याला या मार्केटने शिकवून दिलेलं आहे मित्रांनो, राईट. आता हा जो लो आहे, हा जर लो ब्रेक केला तर मार्केटमध्ये पॉसिबल चान्सेस आहेत 21,800 ची लेवल टेस्ट होईल, म्हणजे होईल, मी सांगतो तुम्हाला गॅरंटी. ठीक आहे. आपण ती लेवल आपण डिस्कस करतच आहोत. जोपर्यंत अनटिल अँड अनलेस जोपर्यंत मार्केट 23,800 किंवा प्रॉपर 24,000चा कॅन्डल प्रॉपर ब्रेक होऊन क्लोज करत नाही, तोवर आपण बुलिश साईडला ट्रेड शोधणार नाही. सेल ऑन राईटची कंडिशन आहे, सेल ऑन राईटच्या कंडिशनमध्ये जा. ठीक आहे. आता जर तुम्ही बघितलं तर मार्केटमध्ये बायर आणि सेलरची ऍक्टिव्हिटी, बायर कुठे आहेत, सेलर कुठे आहेत, आपण ते बघून घेऊ. बघा इथं सेलर होते, ते आत्ता पण प्रॉफिटमध्ये चांगले आहेत. इथं नवीन सेलर आले, प्रॉफिटमध्ये आहेत. न्यू सेलर ऍक्टिव्हेट झाले, इंट्राडे लो बघून न्यू सेलर ऍक्टिव्हेट झाले, मार्केटने त्यांना हिट केलं, परत मार्केट डाऊन साईड झालं. बघा आता ह्यामध्ये मार्केटने 703 ला वरती क्लोज देऊन दिलेला आहे, बरोबर. आता हा झाला तुमचा डब्ल्यू पॅटर्न, बरोबर. हा झाला तुमचा व्हॅलिड डब्ल्यू पॅटर्न, चॅनल पॅटर्न. याला ब्रेक होऊन मार्केट आता अपसाईड आपल्याला ट्रेड करताना दिसेल. का? कारण तुमचं जर तुम्ही इथं बघितलं तर गिफ्ट निफ्टी आपल्याला एक पॉझिटिव्ह साईन दाखवतोय. आता पॉसिबल चान्सेस आहेत की मार्केटने पॉसिबल चान्सेस बनतात. आपण सिनेरिओ डिस्कस करतोय कसे काय राहते. जर अप्पर बँड जर ओपन झालं तर हा एक सपोर्ट आहे अपसाईड जाण्यासाठी. जर मार्केट ह्या झोनच्या खाली ओपन झालं तर मार्केटमध्ये एक सपोर्ट आहे इथे. जर मार्केटमध्ये मार्केट या ट्रेंड लाईन जवळ जर ओपन झालं तर मार्केटमध्ये अप्पर बँडचा एक सपोर्ट आहे आणि एक झोनचा सपोर्ट आहे. म्हणजे मार्केट दोन पॉसिबिलिटी आहेत, इथून वर जाऊ शकते किंवा इथून वर जाऊ शकते. अनटिल अँड अनलेस जोपर्यंत ही रिटेस्ट होत नाही हॅमर कॅन्डलने किंवा एक बुलिश इंगल्फिंग असेल किंवा एक बुलिश कॅन्डल असेल, तोवर आपण इथं प्लॅन करणार नाही. ठीक आहे. समजलं? सोपं आहे. त्याच्यात काही अडचण असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. ही एक ट्रेंड लाईन आहे. ह्या ट्रेंड लाईनचा देखील मार्केट सपोर्ट घेऊ शकतो. ती ट्रेंड लाईन सुद्धा असू द्या. जर तुम्ही याला फिल्टर आउट जर केलं तर जोपर्यंत मार्केटमध्ये 22,942 22,950 लेवल जोपर्यंत वरच्या साईडला ब्रेक होत नाही किंवा अप्पर बँड वरच्या साईडला ब्रेक होत नाही, तोपर्यंत मार्केटमध्ये प्लॅन करू नका. मी असं तुम्हाला सजेस्ट करतो. बॉटम अजून फॉर्मेशन झालेली नाहीये. लेट्स सी काय होतं काही नाही. आपल्याकडे एक 3 तारीख आहे, 4 तारीख आहे. 3 आणि 4 तारखेला मार्केटमध्ये कसा रिएक्शन येते आपल्याला ते बघणं महत्त्वाचं राहणार आहे. तर हे आपलं ओव्हरऑल निफ्टीचं अनालिसिस, ज्यामध्ये आपण थोडा डेटा बघून घेऊ. आपल्याकडे 2 डेटा असतात, एक ग्रीन डेटा आहे, एक ऑरेंज डेटा आहे. ऑरेंज डेटामध्ये आपण सॉरी हे दोघी डेटा आहेत. या दोघं डेटामध्ये आपण काय बघतोय की मार्केटमध्ये एक बुलिश साईडला जसं प्रिव्हियस डेला बुलिश दाखवत होतं, तसं आजच्या दिवशी मार्केट बुलिश दाखवत आहे, म्हणजे उद्यासाठी, राईट. आता हा बुलिशनेस आहे तर ओव्हरनाईट आपल्याला गोष्ट कळते की गिफ्ट निफ्टी हे आपल्याला पॉझिटिव्ह साईन दाखवते, बरोबर. तर मग आता आपण एक डिस्कस करून शकतो की मार्केटमध्ये गॅप अप सिनेरिओ बनू शकतो. ठीक आहे. नाईटमध्ये काय होतं आपल्याला माहित नाही, रात्रीमध्ये काय होणार आहे आपल्याला माहित, पण आत्ताच्या कंडिशनला मार्केटमध्ये एक गॅप अप सिनेरिओ आपल्याला बघायला मिळत आहे. आता ही कंडिशन, ही जी कंडिशन याच्यामध्ये नीट जर बघितलं तुम्ही तर सी मध्ये बघा, सी मध्ये बाईंग झालेली आहे आणि पी मध्ये सुद्धा बाईंग झालेली आहे. वरच्या साईडून पण रेजिस्टन्स आहे, खालच्या साईडून पण रेजिस्टन्स, बरोबर. आता यामध्ये प्रो बघा, सी पण बाय, पी पण बाय. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट, यामध्ये फ्युचर कॉन्ट्रॅक्ट जे आहेत FII चे, ते आपल्याला 52,000 करोड आपल्याला इथे 5,29,000 5,29,742 हे आपले कॉन्ट्रॅक्ट आहेत.
हे मायनसमध्ये, हे निगेटिव्ह आहे. म्हणजे सेल ऑन राईजची कंडिशन अजून पण नीट लक्षात ठेवा. सेल ऑन राईज म्हणजे काय? मार्केट ओपन होतं फ्लॅट, गॅप अप, गॅप डाऊन. ठीक आहे. ओव्हरऑल ट्रेंड जर बिअरिश असेल तर गॅप अपच्या सिनारिओमध्ये जोपर्यंत रेजिस्टन्स आपल्याला दिसतोय, समजा आता आम्ही तुम्हाला हा 23,000ची ही सायकोलॉजिकल लेवल आहे. 23,000ला मार्केट आलं, मार्केटने ब्रेक केलं. ऑलरेडी डाऊन ट्रेंड आहे, मार्केटने ब्रेक केलं. ब्रेक केल्यानंतर मित्रांनो कधीच त्याला फॉलो थ्रू जरी भेटत असेल तरी त्याला घेऊ नका. तो सेल ऑन राईजची कंडिशन आपल्याला देऊ शकतो. म्हणजे सेल ऑन राईजमध्ये रेजिस्टन्स हा जो असतो हा स्ट्रॉंग असतो आणि बाय ऑन डीपमध्ये हा आपला सपोर्ट जो असतो तो स्ट्रॉंग असतो. सिंपल आहे. एका कागदावर लिहून घ्या आणि तुमच्या समोर लावा. जेणेकरून तुम्हाला ही गोष्ट कळेल. जेव्हा मार्केट संपलं हे बघा. इकडे बघा तुम्हाला प्रॉपर जर सेटअप दिसला ना तर मजा येईल. हे बघा आता बऱ्यापैकी लोकांना काय वाटतं की मार्केट इथं 450-500 पॉईंट डाऊन साईड ओपन झालं. मग मार्केट डाऊन साईड जाणार नाही. मार्केट गेलं. मार्केटने एक सेल ऑन राईजची कंडिशन ही एक बनली. मार्केट डाऊन साईडला आलं. बाय ऑन डिप आले. मार्केटमध्ये विचार करणारे भरपूर वेगवेगळे प्रकारचे लोक असतात. ते काय म्हणतील, "अरे खाली पडले, ऑलरेडी डाऊन साईडला आहे. हे पडलं, ही तुमची बाय ऑन डिपची कंडिशन आहे." मार्केटने त्यांना प्रॉफिट दाखवला. ज्यांना एक्झिट करायचं त्यांनी एक्झिट केला. ज्यांना नव्हतं करायचं त्यांनी अटकली त्यांची पोझिशन. बरोबर? तर हिला म्हटलं जातं सेल ऑन राईज. ही जी कंडिशन असते हिला म्हटलं जातं सेल ऑन राईज. जर ऑलरेडी डाऊन ट्रेंड आहे आणि सेल ऑन राईजची कंडिशन असेल तर फास्ट मोमेंटम एक्सपेक्टेड असतो आणि फास्ट मोमेंटम येत असतो. जसं की इथं ओपन झालं, सेल ऑन राईज एकदम प्रॉपर सेटअप. इथं आपण झोन मार्क केला होता. एकदम हा ऑर्डर ब्लॉक होता. एकदम प्रॉपर सेटअप. मार्केटने ऑर्डर ब्लॉकमध्ये ऑर्डर फिल केला आणि मार्केट डाऊन साईड. ठीक आहे. ही असे सेल ऑन राईजची कंडिशन. बाय ऑन डिप काय असतं? मार्केट फ्लॅट ओपन झालंय, मार्केट वर गेलं. अरे यार खाली आलंय. आता इथून मार्केट अजून खाली जाईल. ही झाली तुमची बाय ऑन डिपची कंडिशन. हा झाला तुमचा चॅनल पॅटर्न, हा झाला तुमचा डब्ल्यू पॅटर्न आणि ही झाली तुमची बाय ऑन डिपची कंडिशन. ठीक आहे. सिंपल सुद्धा सांगून दिलं. तर या पद्धतीचा आहे डेटा. ऑरेंज डेटा पण आपल्याला असं क्लिअरली शो करतोय, पण आपण ग्रीन डेटा फॉलो करतो. ग्रीन डेटामध्ये ही गोष्ट जी आहे, ही गोष्ट आपल्याला एक निगेटिव्ह गोष्ट दिसते आहे फ्युचर कॉन्ट्रॅक्ट्समध्ये, राईट? फ्युचर कॉन्ट्रॅक्ट्सवर मार्केट डिपेंड असतं. येणारे 2-3 सेशनमध्ये मार्केट अजून खाली जाईल. याच्यावरून आपल्याला ही गोष्ट कळते. याच्यामध्ये जर बघितलं तर आपल्याला -4ची आपल्याला इथं एक रेंज दिसते. -4 आहे तुमचं स्ट्रॉंग बिअरिश. हे फ्युचरवरून काढलं जातं. ठीक आहे. तर अशा पद्धतीचा हा डेटा आहे. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब देखील करा. आणि कुठली गोष्ट अजून वेगळी आहे शिकायला तुम्हाला आवडेल किंवा काय तुम्हाला शिकता येईल ते तुम्ही मला सांगू शकता. आपण एक व्हिडिओ तिसरं इंडिकेटर तयार करतोय मी अजून एक. ते तुम्हाला मी सांगेन. अजून बनलेलं नाही. ठीक आहे. तर ही एक कंडिशन आहे. ही कंडिशन बघा तुम्ही मार्केटमध्ये बघा एकदम सिंपल आजची कंडिशन जर तुम्ही प्रॉपर ऑब्झर्व्ह केली तर इथे तुम्हाला एक गोष्ट कळते. मार्केटमध्ये एवढी बुलिश कॅन्डल आली पण एकदम रिव्हर्स झाली शार्प, राईट? ओव्हरनाईटमध्ये. बऱ्यापैकी लोकांना वाटलं 500-600 पॉईंट आपल्याला गॅप अप पॉसिबल आहे. झाला पण तो कंटिन्युअसली झाला. तो डाउन साईडला होता, राईट? तर ही गोष्ट असते. तर निफ्टीला पण थोडा ट्रॅक करत चला आणि लेट्स सी उद्याचं सेशन्स आपण डिस्कस केलेलं आहे ओव्हरऑल जेवढं जमलं तेवढं. तर बघूया उद्याचं सेशन कसं काय आपल्याला प्रॉफिट लॉस करतो. चलो ठीक आहे. थँक यू सो मच.